हाय बालदोस्तांनो, कालच तुम्ही गोष्टींचा खजिनामधली पहिली गोष्ट ऐकली. आज आपण दुसरी गोष्ट ऐकणार आहोत आणि ती आहे कर्तव्यपरायणता. आता तुम्ही म्हणाल कर्तव्य वगैरे हे सगळं काय असतं, आम्हाला हे काहीच माहीत नाही. गोष्ट ऐका म्हणजे नक्की समजेल. तर पहिल्यांदा गोष्ट सांगायला आजची सुरुवात करते. गोष्ट अशी आहे की सुद्युम्न नावाचा एक राजा होता आणि त्याच्या नगराच्या काही अंतरावरती एक छानपैकी असं आश्रमाचं ठिकाण होतं. तिथे वेगवेगळे आश्रम होते. अतिशय असा निसर्गरम्य, खूपच फळाफुलांनी नटलेला, नदी, खळखळते झरे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या निसर्ग सौंदर्याने नटलेला असा तो परिसर होता आणि तिथे तो आश्रम, ते वेगवेगळ्या प्रकारचे आश्रम होते. पूर्वी आता कशा शाळा आहेत तसे त्या काळामध्ये आश्रम होते. त्या आश्रमामध्ये जाऊन राजवाड्यातली मुलं, वेगवेगळ्या ठिकाणची ज्यांना विद्या प्राप्त करायची ती मुलं जाऊन शिक्षण घ्यायची. तर त्या आश्रमामध्ये 2 भाऊ राहायचे. एकाचं नाव होतं लिखित आणि दुसऱ्याचं नाव होतं शंख. शंख हा थोरला भाऊ होता आणि लिखित हा लहान भाऊ होता. दोघेही सख्खे भाऊ होते. त्या आश्रमामध्ये ते दोघं जण राहायचे, त्यांचेच आश्रम होते आणि येणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्या ग्रहण करायचे कोणत्याही प्रकारचा मोबदला घेतल्याशिवाय. आणि मग हे जे दोघे भाऊ होते त्या अतिशय अशा निसर्गरम्य वातावरणात राहत असताना रोजची पूजा अर्चा करणं, तपश्चर्या करणं, ध्यानधारणा करणं, आपल्या शिष्यांकडून जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या जेवढ्या सगळ्या गोष्टी असतात त्या सगळ्या करून घेणं, त्यांना नित्य कामांची सवय लावणं, या सगळ्या गोष्टी ते भाऊ करत असत. एकदा काय झालं की लिखित हा जो लहान भाऊ आहे तो आपली ध्यानधारणा, देवाची पूजा अर्चा सगळं काही करून आपल्या मोठ्या भावाला शंखला भेटण्यासाठी त्याच्या आश्रमामध्ये गेला. आश्रमामध्ये गेला त्यावेळी त्याने पाहिलं की आश्रमातल्या त्याच्या कुटीच्या दरवाजा बंद होता. तुम्ही म्हणाल दरवाजाला टाळं वगैरे, तर तेव्हा असं काय आश्रमाच्या दरवाजांना टाळी नसतात. तो फक्त लावून घेतलेला होता, कुठेतरी अडकवलेला होता. तो जो शंख त्याचा मोठा भाऊ आहे तो आपल्या शिष्यांसहित काही कामासाठी बाहेर गेला होता. मग लिखितने काय केलं की त्याची वाट बघायची म्हणून आश्रमाच्या बाजूलाच त्यांचं उद्यान होतं. त्या उद्यानामध्ये एका झाडाच्या पारावर जाऊन तो बसला. इतकी सुंदर सुंदर झाडं होती म्हणून सांगू, म्हणजे वाचत असताना ती गोष्ट आपल्या डोळ्यासमोर ती बाग जणू काही उभीच राहते, अशी सुंदर बाग होती. खूप सारी फुलझाडं, खूप सगळे फुलांनी बहरलेली सगळी झाडं, पक्षी गात होते आणि फळांचा असा मंद सुंदर वास सुटला होता. वेगवेगळ्या फुलांचे सुगंध सुटलेले होते. आता तुम्ही बघा ना, गावी जाता त्यावेळी गावच्या पाठीमागे असलेल्या बागेत गेलात की तिथे कशी केळी असतात, करवंद असतात, फणस असतात, आंबे असतात. मे महिन्यात सुट्टीत मामाच्या गावाला जाताना तसंच त्या बागेत सुद्धा खूप सारी फळं होती. आणि लिखित हे सगळं बघत होता, त्या वातावरणाचा आनंद घेत होता. तो जरी ऋषी असला तरी सुद्धा तो सुरुवातीला एक माणूस होता आणि सुंदर गोष्टी बघून प्रत्येक माणसाला त्याचा मोह होतो किंवा आनंद उपभोगावासा वाटतो. तसंच तिथे असलेली जी सगळी फळं होती ती त्याला बोलवत होती कुठेतरी. तो छानपैकी जो वास दरवळ सुटलेला होता तो त्याला प्रवृत्त करत होता की आपण जावं आणि ती फळं घेऊन यावीत आणि छानपैकी खावीत, त्या फळांचा आपण आस्वाद घ्यावा. मग तो तिथे जवळच असलेल्या फळझाडांजवळ गेला. तिथे त्यांनी वेगवेगळी फळं 4-5 प्रकारची तोडली आणि ती फळं घेऊन तो त्या पारावर येऊन बसला. त्यांनी ती सगळी फळं छानपैकी खाल्ली आणि तिथेच त्याची सालं देखील सगळी रचून एकावर एक ठेवली. तेवढ्या वेळातच शंख, त्याचे जे थोरले भाऊ आहेत, ते आश्रमामध्ये प्रवेश करते झाले. त्याबरोबर लिखितनी काय केलं की आपल्या भावाला नमस्कार करण्यासाठी धावतच तो आश्रमाच्या दरवाजापाशी गेला. त्याने खाली वाकून नमस्कार केला आणि आश्रमामध्ये दोघं जण कुटीजवळ यायला लागले. बघतो तर शंखने आपल्या झाडाच्या पाराजवळ अशी सालींची रचून ठेवलेली, फळांच्या साली ज्या होत्या त्या रचून ठेवलेल्या बघितल्या आणि तो रागाने लाल झाला. तो म्हणाला, ही फळं कोणी खाल्ली? लिखित म्हणाला, मी खाल्ली. का खाल्लीस? मला वाटलं, मला मोह आवरला नाही की ही फळं आपण खाल्ली पाहिजेत. तू ही झाडं लावलीस का, असं शंखनी विचारलं. लिखित म्हणाला, नाही. त्या झाडांना पाणी घातलंस का? लिखित म्हणाला, नाही. मग या झाडांना खतपाणी घातलंस का, मोठी केलीस का ही झाडं? लिखित म्हणाला, तेही केलं नाही. मग ही झाडांवरची फळं तोडत असताना तू कुणाची
आज्ञा घेतलीस का किंवा कोणाची अनुमती घेतलीस का, विचारलंस का त्यांना किंवा मला की ही फळं मी तोडू का, ही फळं मी खाऊ का. लिखित म्हणाला नाही, हे सुद्धा मी केलं नाही. मग तू काय केलंस. त्यावेळी लिखित म्हणाला मला फक्त ही झाडावरची फळं इतकी मोहित करणारी वाटली, तो खाण्यापासून मी स्वतःला आवरूच शकलो नाही. शंख म्हणाला तू घोर अपराध केलायस, तू चोरी केली आहेस, तू खूप मोठी चूक केली आहेस, तू इथून चालता हो, माझ्या डोळ्यासमोर अजिबात उभा राहू नकोस, तुझ्या या अपराधाला मी अजिबात क्षमाच करणार नाही. त्यावेळी लिखित खूप घाबरला. थोरल्या भावाचा हे रूप बघून तो म्हणाला मला माफ करा, माझा अपराध माफ करा, ही चूक मी पुन्हा करणार नाही, तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. त्यावेळी शंख म्हणाला मी कोण तुला शिक्षा करणारा, मी शिक्षा करण्यासाठी माझ्याकडे कुठल्याही प्रकारचे तुला अधिकार नाही आहेत. त्यावेळी लिखित म्हणाला तुम्ही जी काही, तुम्हाला माझे थोरले बंधू म्हणून सगळ्या प्रकारचे अधिकार आहेत, तुम्ही जी कोणती शिक्षा द्याल, अगदी मृत्यूदंडाची सुद्धा या क्षणी तुम्ही मला शिक्षा केली तर मी ती हसत हसत भोगायला तयार आहे. तेव्हा त्याची ती अवस्था बघून शंख त्याचा थोरला भाऊ म्हणाला की आपले जे राजा आहेत सुद्युम्न, त्यांच्याकडे तू जा, तुला शिक्षा करण्याचा अधिकार हा त्यांनाच आहे. घडला सगळा प्रसंग त्यांना वर्णन करून सांग बाकी. तेव्हा लगेच थोरल्या भावाची आज्ञा घेऊन राजाच्या राजवाड्यामध्ये लिखित पोहोचला. लिखित ऋषी आले म्हणून राजाच्या राजवाड्यामध्ये मोठ्या प्रकारे त्याच्या स्वागताची, आगमनाची तयारी सुरू करण्यात आली, त्याचं पाय धुण्यात आले. आणि तेव्हा लिखित म्हणाला की राजा माझं कुठल्याही प्रकारे तू स्वागत करू नकोस, कारण मी तुझ्याकडे आज अपराधी म्हणून आलेलो आहे, मी चोर आहे. मी एका बागेमधून, ज्याची ती बाग आहे, ज्याचे ते उद्यान आहे, त्याला न विचारताच मी फळं तोडली आणि ती खाल्ली. ही माझ्याकडनं घडलेला खूप मोठा अपराध आहे आणि असं करणं चुकीचं आहे हे माझ्या नंतर लक्षात आलं. त्यामुळे माझ्या या शिक्षेसाठी तू माझं आगत स्वागत न करता मला शिक्षा सांग. तेव्हा राजा म्हणाला ऋषी तुम्ही माझ्यासाठी देवासारखे आहात, मला आशीर्वाद द्या, तुमच्या तोंडून आशीर्वादाचे शब्द ऐकण्याचीच मला सवय आहे. या अशा गोष्टी, आणि तुम्ही ऋषी असताना चोरी केली आणि एक चोर येऊन स्वतःचा गुन्हा कबूल करतोय, ही गोष्ट तर मला पटतच नाहीये. मी संभ्रमात आहे, मी काय करू, एवढ्या मोठ्या ऋषीला मी शिक्षा करणं हे मला शोभत नाही असं मला वाटतं. त्यावेळी लिखित म्हणाला राजेंद्रा हे बघ, तू राजाच्या स्थानी आहेस आणि चुकलेल्या माणसाला शिक्षा करणं हे तुझं कर्तव्य आहे. मी एक नागरिक म्हणून जी चूक केली ती तुझ्यासमोर येऊन सांगतोय, हे माझं कर्तव्य आहे. आपण प्रत्येकाने आपापलं कर्तव्य पार पाडूया. त्यावेळी राजाला वाटलं की हे काय सांगतायत, मी असं नाही करू शकत, तुम्ही ऋषीतुल्य आहात, मी राजा म्हणून माझ्या अधिकारामध्ये तुम्ही जी चूक केली आहे त्याबद्दल तुम्हाला क्षमा करतो आणि आता माझा नमस्कार तुम्ही स्वीकार करा. त्यावेळेला लिखित म्हणतो मी तुझा नमस्कार स्वीकार करण्यासाठी योग्य राहिलेलो नाहीये, मी शिक्षेस प्राप्त आहे, मी अपराध केलाय आणि त्या अपराधाची शिक्षा मला मिळायलाच पाहिजे आणि राजा म्हणून तू ती मला दिलीच पाहिजेस, मी तुझा नमस्कार स्वीकार करत नाही. जेव्हा राजाने हे ऐकलं की आपला नमस्कार स्वीकार होत नाहीये, त्यावेळी त्याने थोडंसं रागात येऊन त्याच भरामध्ये सैनिकांना सांगितलं की यांचे दोनही हात कोपरापासनं कापून टाका. आणि तेव्हा लिखित आपले दोन्ही हात शिक्षेसाठी तयार झाला, कापण्यासाठी त्याने पुढे केले. सैनिक आले आणि त्याचे कोपरापासूनचे दोन्ही हात कापून टाकले. रक्ताचं थारोळं पडलं सगळीकडे. सगळा दरबार बघत होता की एक राजा म्हणून त्याने केलेलं कर्तव्य मोठं आहे की एक ऋषी म्हणून आपली चूक त्याने जी कबूल केली, मी चोरी केली म्हणून, आणि त्याने शिक्षा भोगली, कोण महान आहे हेच लोकांना कळत नव्हतं. आणि त्या दोघांनीही त्यांची स्तुती करायला, टाळ्या वाजवायला, त्यांचा जल्लोष करायला सुरुवात केली. आणि त्याच अवस्थेत मुलांना तुम्हाला माहिती आहे की आपण केलेली चूक ही आपण मान्य केली पाहिजे. पुढे बघूया की लिखित त्याच अवस्थेत आपला जो बंधू आहे, थोरला भाऊ होता, त्याच्या आश्रमामध्ये गेला. शंखला त्या समोर जाऊन उभा राहिला आणि म्हणाला की दादा मी शिक्षा भोगलेली आहे, मी जी चूक केली आहे त्याची. तेव्हा शंख म्हणाला की या अवस्थेमध्ये तू इथे माझ्यासमोर उभा राहू नको, आताच्या आता तू निघ इथून आणि नदीवर जाऊन तू आंघोळ कर. तू जे कृत्य केलंयस त्यामुळे आपली पितरं जी आहेत ती दुःखी झाली आहेत. तू चोरीचं काम केलंयस, आपल्यावर हे संस्कारच झालेले नव्हते. आपण कोणाला तरी विचारणं, आपण कोणाला तरी सांगणं, त्याची आज्ञा घेणं, या गोष्टीचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत
आणि ती तू मोडलीस, मोहाला बळी पडलास, तर तू नदीवर जा, आपल्या पितरांची, ते जे दुःखी झाले त्यांची क्षमा माग आणि नंतरच तू इथे मला भेटा. त्याच क्षणी लिखित तिथून निघाला आणि तो सरळ नदीवर गेला. त्याने नदीमध्ये उडी मारली, पूर्णपणे पाण्यामध्ये बुडाला आणि बाहेर येऊन डोळे बंद करून आपल्या पितरांची क्षमा मागितली की जी चूक मी केली आहे त्यामुळे तुम्हाला जे दुःख झालंय त्याबद्दल मी तुमची क्षमा मागतो, मला माफ करा. आणि डोळे उघडून बघतो तर काय चमत्कार झालेला होता. त्याचे जे दोन्ही हात गेलेले होते ते दोन्ही हात त्याचे पुन्हा परत आले होते. त्याच्यावरती त्याची तपश्चर्या असेल, त्याच्या भावाची तपश्चर्या असेल किंवा पितरांनी त्याला जे आशीर्वाद दिलेले आहेत कदाचित त्याचा तो चमत्कार असेल. तो धावतच त्याच अवस्थेमध्ये शंख ऋषींकडे गेला. शंख ऋषींकडे गेला आणि त्यांच्या पायावरती त्याने लोळण घेतली. तो म्हणाला, तुमच्या तपश्चर्येचं हे जणू फलित आहे की मी नदीमध्ये उडी मारली, क्षमा मागितली आणि माझे दोन्ही हात बघतो तर काय परत आले. तुमची एवढी जर तपश्चर्येचं साधना आहे, एवढं जर बळ आहे, तर तुम्ही मला देहदंडाची शिक्षा का नाही केली, तुम्ही मला राजाकडे का पाठवलं, असा प्रश्न लिखितने शंख ऋषींना विचारला. तेव्हा शंख ऋषी म्हणाले, आपण नागरिक आहोत, आपल्यावरती राजाचं शासन आहे, म्हणजे आपण ज्या गोष्टी करतो त्याला शिक्षा करणं हे राजाचं काम आहे, ते माझं काम नाही. कोणीही कोणाचा अधिकार आपल्या हातात घेऊ नये. ज्याने चूक केली आहे त्याला शिक्षा हे त्या अधिकाराच्या व्यक्तीकडूनच झाली पाहिजे. आपण कोणाचेही अधिकार आपल्या हातात घेऊन स्वतःला सर्वज्ञ समजणं योग्य नाही. तू नागरिक म्हणून चूक केलीस, स्वतःची चूक राजाकडे जाऊन मान्य केलीस, राजाने हे तुझं कर्तव्य होतं, राजाने तुला त्याची शिक्षा केली हे त्याचं कर्तव्य होतं आणि त्यानंतर तुला मार्गदर्शन करणं हे माझं कर्तव्य होतं. प्रत्येकाने आपापल्या कर्तव्यात कधीही कसूर करू नये. मग मुलांना सांगा बरं, आपली आपली कर्तव्य कोणती? प्रत्येकाची काही कर्तव्य असतात. आपण मोठ्यांचं ऐकायचं, त्यांना उलट बोलायचं नाही, आपला अभ्यास व्यवस्थित करायचा, चुकीच्या मार्गावरती वळायचं नाही, नेहमी दुसऱ्यांच्या मनाचा विचार करायचा. स्वतःचा विचार सगळेच करतात पण दुसऱ्यांचा विचार करायचा. आईबाबांची, वृद्ध व्यक्तींची काळजी घ्यायची, बेशिस्तपणा टाळायचा, हे आपलं कर्तव्य आहे. आईवडिलांनी आपल्याला मोठं करायचं, शिक्षकांनी शिक्षण द्यायचं, प्रत्येकाने प्रत्येकाचं जे कर्तव्य असतं तेच पार पाडायचं. उद्या कोणीतरी चूक केली म्हणून तुम्ही तुमच्या हातामध्ये कायदा घ्याल आणि त्याला शिक्षा कराल तर ते चुकीचं आहे. ते ज्याचं काम आहे ते त्याच्याकडूनच झालं पाहिजे. आपण त्याला शिक्षा करण्यासाठी पात्र नसतो किंवा ते अधिकार आपल्या हातात नसतात. कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर तुमच्या मित्रांना नक्की पाठवा. कालची गोष्ट सुद्धा आपापल्या मित्रांना बऱ्याच जणांनी पाठवलेत. तुम्ही सुद्धा करताय ना अशा गोष्टी? नक्की करा आणि आपल्या मित्रांना पाठवा. अशीच एक गोष्ट घेऊन उद्या सुद्धा मी पुन्हा तुम्हाला भेटणार आहे. तोपर्यंत टाटा.